तुम्ही कधी विचार केलाय का की च्युइंगम आणि कागद वापरून वीट तयार करता येईल? या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही असंच असेल. पण हा विचार बिनेश देसाईने केला आणि तेच त्याचं भविष्य ठरलं. नमस्कार, मी क्रांती आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज. गुजरात येथील वलसाडमधील बिनेशने कचऱ्याचा वापर एक संसाधन म्हणून केला. लहान वयात बिनेशच्या पॅन्टला च्युइंगम चिकटला. त्याने तो च्युइंगम कागदामध्ये टाकून त्याचा गोळा करून बाजूला फेकून दिला. काही वेळानं त्याला लक्षात आलं की च्युइंगम आणि पेपरचा हा गोळा दगडासारखा कठीण झाला होता आणि यातूनच त्याला कल्पना सुचली. या छोट्याशा प्रसंगातून प्रेरित होऊन त्याने टाकाऊ पदार्थांवर प्रयोग करायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी बिनेशने कागदाचा कचरा आणि च्युइंगम वापरून त्याची पहिली इकोवीट तयार केली. तो वर्षानुवर्ष त्यावर काम करत राहिला. त्यांनी पर्यावरण अभियांत्रिकीचा अभ्यास केला आणि पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानात डॉक्टरेट पदवी घेतली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिनेशचा हा एकच ध्यास होता की ही वीट लोकांनी वापरात आणायला पाहिजे. त्यांनी फक्त 1600 रुपये आणि एका सहाय्यकासह त्यांची कंपनी इको इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी सुरू केली, जी औद्योगिक कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करून पर्यावरणपूरक विटा, विशेषतः इको इलेक्ट्रिक विटा तयार करते. त्याच्याकडे गुंतवणूकदार किंवा फॅन्सी ऑफिस नव्हतं, पण त्याच्याकडे फक्त आवड आणि टाकाऊ साहित्य होतं. त्यांनी 96% कचऱ्यापासून बनवलेल्या पी ब्लॉक विटा तयार केल्या. या विटा सामान्य विटेपेक्षा 4 पटीने मजबूत आणि सामान्य विटेच्या किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत मिळतात. बिनेश देसाई यांचा केवळ हा एक शोध नव्हता, तो भारताच्या कचरा आणि गृहनिर्माण समस्यांवर उपाय होता. आज बिनेशच्या कंपनीने 3500 टनाहून अधिक कचऱ्याचा पुनर्वापर करून वापरण्यायोग्य 150 पेक्षा अधिक उत्पादने तयार केली आहेत. त्यांच्या विटांनी विशेषतः ग्रामीण भागात 11,000हून अधिक इको टॉयलेट आणि शेकडो घरे बांधली आहेत. कोविड-19च्या महामारीच्या काळात जेव्हा जग वैद्यकीय कचऱ्याबद्दल चिंतेत होते, तेव्हा बिनेशने PPE किट्स आणि आपण प्रामुख्याने कोरोनामध्ये वापर करून फेकून दिलेल्या फेशियल मास्कचा वापर करून त्यापासून विटा तयार केल्या. एक असा उपक्रम ज्याचा कोणीही कधीच विचार केला नव्हता. बिनेशचा हाच नवा उपक्रम ग्रामीण महिलांना पर्यावरणपूरक उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण देऊन सक्षम करतो आणि याच त्याच्या नव उपक्रमाची जगाने दखल घेतली. बिनेश देसाई यांना फोर्ब्स 30 अंडर 30 आशियामध्ये स्थान देण्यात आलं. त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना रिसायकल मॅन ऑफ इंडिया असं टोपण नाव देखील देण्यात आलं. कदाचित हा जगातला पहिला व्यक्ती असेल ज्याने कचऱ्याला पेटेंट केलं. लोक ज्याला कचरा म्हणतात त्याचं सोनं करणारा एक तरुण, आज संपूर्ण जग त्याला रिसायकल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखते. बिनेशचा हा विश्वास आहे की या जगात काहीच निरुपयोगी नाहीये. जे एखाद्याला कचरा वाटू शकतं ते दुसऱ्यासाठी संसाधन असू शकतं. गोंधळलेल्या कल्पना असलेल्या मुलापासून ते पर्यावरणपूरक विटा आणि पर्यावरणपूरक घरे बांधणाऱ्या माणसापर्यंत बिनेश देसाई केवळ कचऱ्याचा पुनर्वापर करत नाहीत, तर ते आशेचा पुनर्वापर करणार आहेत. मित्रांनो, कधी कधी कचऱ्यात पण कल्पना असते बरं का, फक्त आपल्याकडं पाहण्याचा नजरिया हवा. तुमच्याकडेही अशाच काही वेगवेगळ्या कल्पना असतील तर त्यावर नक्की विचार करा आणि बिनेश देसाईंचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.